कर्जत कल्याण राज्यमार्गावर आंबिवली गाव हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे। आयशर टेम्पो आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या या अपघातात एकनाथ बबन शेंडे वय 52 यांचा दुर्दैवी अंत झालाय, तर त्यांच्या पत्नी जयश्री शेंडे या गंभीर जखमी झाल्यात। हे दाम्पत्य कर्जत तालुक्यातील बेकरे असलपाडा येथील रहिवासी असून बाजारहाट करण्यासाठी मोटरसायकलवरून नेरळ येथे गेले होते। दुपारी 4च्या सुमारास घरी परतताना कल्याणकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोनं त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली। धडकेनंतर मोटरसायकल थेट टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली जाऊन अडकली। हा अपघात इतका भयान होता की एकनाथ शेंडे जागीच दगावले, तर पत्नी जयश्री या गंभीर जखमी झाल्या। नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र एकनाथ शेंडे यांना डॉक्टरांनी घोषित केलं। घटनास्थळाची अवस्था आणि एकूणच अपघाताचं दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते। अपघातानंतर टेम्पो चालक वाहन तसंच सोडून फरार झालाय। नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केलाय। सध्या पोलीस आरोपी टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।